हवा बिवा भरून घेतात वाटतं. टायरमध्ये हवा हायचं नाही. आमची गाडी वॉश केली जाते आहे ना. अरे ते आतमध्ये पाणी मारतात ते लोक, आतमध्ये गेले ते लोक, घुसले आतमध्ये. बघा पिऊला कुठे जागा मिळेल बसायला. पिऊची ही सीट आहे ना 56 55. बघूया आम्हाला लकीने मिळाली तर. हे पिऊ वरती हे पण आहेत. किती नंबर आहे? आपलंच आहे. हा मग कशाला टेन्शन घेता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही बघत असाल मी आता ट्रेनमध्ये आहे. आज संडे आहे आणि वाजलेले आहेत 6:45. ही ट्रेन आहे 7:10ची, मांडवी एक्सप्रेस, मडगाव मांडवी एक्सप्रेस. आणि आता आम्ही चाललो आहे माणगावला आमच्या घरी. एक दिवसासाठीच चाललो आहे, संध्याकाळी लगेच येणार आहे. आणि आता फर्स्ट टाईम आम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करतो आहे. सकाळीच लवकर येऊन बसले. बघा पिऊ मागे आहे. आणि मला ॲक्च्युली ट्रेनचं काही माहीत नाही जास्त, आम्ही पहिल्यांदा ट्रेनने येतो इथे. तर बघूया कसा असणार हा प्रवास मांडवी एक्सप्रेसने. काहीतरी तीन स्टेशन आहेत, 3 तासाचा प्रवास आहे. हे बघा हे आहे B1. इथे पिऊचं आहे सीट, कारण आमची सीट अलग अलग झाले. बघूया डब्बे अलग झाले. डब्बे अलग झालेत. तिकडे B2 आहे. TC दादांना विचारून आम्ही कन्व्हिन्स करून आम्ही बघू, विचारून इथे आम्हाला जागा मिळते का बसायला दोघांना. एक वर आहे 56 आणि खाली आहे 55 ना. ॲरोचा मतलब वरती 56 आहे B1 मध्ये. हे बघा. आणि इथे बाथरूम वगैरे आहे. हां हे मिरर आहे इथे. ते बाथरूम्स वगैरे आहेत, मस्त आहे. हे B3 असेल. आणि आता आपण आहोत CSTला. ही बरोबर 7:10ला सुटणार का? पिऊ दे जरा. तर चाय पिऊन घेऊया. फिरून आलाय कंटाळा बोलून. चहा घेतलाय. पिऊला नको चाय तर पहिली पाहिजे सकाळची. माझ्याकडे पच्ची लागते. म्हणजे घरसारखी टेस्ट नाही आहे. AC थोडी अजून आता इथे कमी आहे, म्हणजे अजून चालू नाही केले. मग वरती असे बसायला चादरी हे टाकल्यात, वरती झोपायला हे तुम्हाला ब्लँकेट्स आहेत. आणि वरती हे बघा अशा उशा वगैरे ठेवल्यात. हे बघा इथे पण टाकलाय वरती खालती दोघांना. एवढं कोण झोपणार 3 तास? माणगाव काय 3 तास 12 मिनिटं सांगितलंय ना, लवकर पोहोचू लगेच. हां पिऊची सीट मस्त मिळाली. आणि माझी सीट तिकडे आहे B2 मध्ये. दाखवतो मी तुम्हाला. मग त्याला सांगतो वर झोप, जो असेल तो. बघा हे बॉटल अडकवायला दिलंय असं, आणि याच्यात तुम्ही बॉटल लावू शकता. आणि हे बघा इथे चार्जिंग प्लग दिलेत. आणि हे काही कपडे वगैरे काय बॅग्स वगैरे अडकवायला, कपडे नाही सॉरी जॅकेट वगैरे काय बॅग्स वगैरे अडवायला. हे असं दिलं आहे. इथे तुम्ही बसून आजूबाजू जेवण वगैरे करू शकता. ह्याला नाही जेवण, इथे बसू शकतो आपण जेवण करायला. आता बाहेर आलोय, आतमध्ये बसून आलाय कंटाळा. शकता अशी ट्रेन आहे. आम्ही 3A घेतले, म्हणजे 3 वातानुकूलित. हे पण AC वालीचा डब्बा. आणि पिऊ आतमध्ये बसले. ॲक्च्युली हे आहे B1 आणि ते B2 आहे. माझा डब्बा तिकडे आहे, पण TCला विचारून आम्ही इथे ॲडजस्ट करून घेऊ. बघूया देतोय का आम्हाला. आतमध्ये जातो परत बा. बघा मित्रांनो काय चाललं आहे इकडे. पिऊचा फोटो शूटिंग चाललं आहे. 7:10ची ट्रेन आहे. आणि आता आम्ही आहोत प्लॅटफॉर्म नंबर 16 वरती. 7:10ला ही सुटणार आहे 10103 मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस. तर चला ह्या ट्रेनचा प्रवास करू. नाही ही फास्ट नाही होत ट्रेन. पिऊ घाबरते ट्रेन सुटणार आहे की काय. एक चीज सँडविच देतो. और एक ब्रेड ऑमलेट 50. अच्छा 50 ना. नहीं आपको दोनों 120। इसका कितना है? इसका 70 है। हाँ एक प्लेट का। अच्छा एक प्लेट का उसका 50। तुला दोन पाहिजे. तर आता आम्ही घेतलंय काय, मी ब्रेड ऑमलेट आणि तू काय घेतलाय?
शिरा उपमा बघूया कसं आहे याचं फूड. आम्ही काही फूड ब्लॉगर नाही आहे, फक्त एक अच्छा ऑमलेट, ब्रेड ऑमलेट घेतलं, बटर लावलं आणि काय ऑमलेट खाली ठेवलं आहे त्याच्यात टाकून द्यायचं ना. आणि तू काय घेतलं बघू दाखव तर. हो थोड्याच वेळात ट्रेन चालू होईल मित्रांनो. अच्छा शिरा आणि उपमा छान आहे, क्वालिटी ठीक आहे, टेस्ट कशी आहे ती माहीत नाही मित्रांनो. आनंदाची गोष्ट म्हणजे काय माहिती 3 तासाच्या प्रवाहामध्ये थोडासा म्हणजे अजून बरं वाटलं जीवाला, कारण सीट आहे ना तिकडे होती P2मध्ये 19 आणि इथे B1मध्ये 56 PUची आहे. AC चालू झाले बघा आता. तर इथे दुसरे काका आले होते ना, तर त्यांनी समजून घेतलं आणि आम्हाला इथे बोलले की तुम्ही इथे बसा. तर मित्रांनो आपली फायनल ट्रेन चालू झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. चला तुम्ही बघू शकता मित्रांनो फायनली आपली ट्रेन चालू झालेली आहे. CST वरून आता ट्रेन सुटत आहे. हा प्रवास खूप छान होणार आहे आणि खूप छान वाटतंय. आता काय माहिती आहे, आता तरी ट्रेन खाली आहे पण पुढे दादरला जाऊन ट्रेन भरेल. मध्ये पिरियड आहे, मस्त वाटतं. मी माझा पहिलाच प्रवास आहे अशा ट्रेननी आणि पिऊचा सुद्धा. चला आपले बिचाने लावून घेतले तर त्यांनी आपल्याला वर खाली मिळेल ना. गेले ते बोलले ठीक आहे चालले बोलले. तर असं कोणीतरी समजावून घेतलं की बरं वाटतं. बघा वर आणि खाली दोन्ही पण सीटा मला मिळाल्यात, टेन्शन नाही. आता खालीच बसतो आम्ही सहसा. इथून किती छान वाटतंय बघा. तर मित्रांनो 7:20 झाले आणि ट्रेन फायनली आता फास्ट झाली आहे. ट्रेन माझ्यापासून स्लो होती आणि आता आम्ही वाट बघतोय. पाण्याची तहान लागले, पाणी नाही आणलं आम्ही आणि फायनली आम्हाला सीट तर मिळाली, एकदम भारी वाटते. बघू शकताय बघा किती भारी वाटतंय. आता आहे सँडस रोड आणि नंतर इथून पहिलं स्टेशन असणार आहे दादर नंतर आहे ठाणेनंतर मग पनवेल आणि डायरेक्ट त्यानंतर मग माणगाव. एक दिवस आपण मडगावला पण जाऊ म्हणजेच गोव्याला. तर पिऊला जाम खुशी झाली. तेव्हा पिऊने घेतली कॉफी आणि हे माझं आहे ऑमलेट, ब्रेड ऑमलेट आणि पिऊचं ते उपमा आणि शिरा ना. हां पिऊ जाम खुश झाली आहे, गोव्याला जायला एक्साइटेड आहे. तर आम्ही फक्त हे काय आता सकाळी जाणार आणि संध्याकाळी लगेच रिटर्न येणार आहोत. पण खूप मजा येते अशा प्रवासामध्ये. आम्ही ट्रेनने कधी प्रवास केला नाही, हा पहिलाच प्रवास आहे आमचा ह्या ट्रेनने. 10:24ला ट्रेन पोचेल माणगावला, म्हणजे 10:30 पण वाजू शकतात. कधी कधी ट्रेन लेट होते. थोडा घेऊ शकतो. बघा इकडच्या सीट अजून खाली आहेत. आय थिंक मला असं वाटतं दादरला ट्रेन भरेल. हे बघा मस्त वाटतं ना व्ह्यू. तर बघा किती छान वाटतंय. थोडी ग्लासवरती घाण आहे पण तरी पण ना इकडची सर्विस छान आहे. हे ट्रेन वगैरे स्वच्छ केली आणि म्हणजे छान आहे सर्विस. आतमध्ये बाथरूम वगैरे टॉयलेट वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे. माझा आवाज थोडा कमी येत असेल तुम्हाला, घसा बसला आहे माझा. आता ट्रेन दादरला आली आहे. वाजलेले आहेत 7:30ला ट्रेन दादरला टच झाली. एवढी गर्दी काय वाटत नाही मला असं वाटतं ठाणे आणि पनवेलला गर्दी होईल, नंतर डायरेक्ट माणगावच आहे.
बघा पिऊची मज्जा आहे एकदम मस्त. उशी बिशी टाकून आम्ही वरून 2 उशा घेतल्या आणि ते ब्लँकेट वगैरे त्याची काही गरज नाही लागत कारण एवढी काही कूलिंग नाही आहे ना. हे आपला लोकल ट्रेन सेंट्रल लाईनवाल्या. आज संडे आहे तर आम्ही संध्याकाळी रिटर्न येणार आहोत. तर मित्रांनो आता आपण आलेलो ठाणेला. हे बघा तुम्ही बघू शकता आणि भरपूर 8 वाजलेत. अरे खूप लवकर आली पिऊ ट्रेन असं वाटत नाही तुला ठाण्याला? हे बघ ठाणा स्टेशन आला, ह्याच्यानंतर मग पनवेल आहे डायरेक्ट. हां एवढी काही गर्दी तर नाही दिसत आहे. तर खूप लवकर आलो मित्रांनो असं वाटतंय ठाण्याला. 8 वाजले 500 आणि एवढी काही गर्दी नाही आहे. म्हणजे असं वाटतं लवकर पोचू. मला वाटतं 9-9:30 पर्यंत पोचते की काय पण माणगावला. तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत पनवेलला. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता आपण पोचलोय पनवेलमध्ये. 8:45 म्हणजे आता ट्रेनने बघा पनवेलमधून माणगावला जायला. तर ट्रेन 10:24ला माणगावला टच होईल ट्रेन मला असं वाटतं. त्या साईडला आहे पनवेल. ह्या साईडला यायला पाहिजे होतं ना. असं वाटलं ह्या साईडने येईल पनवेल स्टेशन. तर त्या साईडला आलं आहे पनवेल स्टेशन. पिऊ कशी बसले. मित्रांनो 9:18 झालेत आणि आता आपण आहोत हमरापूरला. आता एक 10 मिनटं काहीतरी डिले झाले. 10:49 पर्यंत ती बहुतेक पोचेल माणगावला. बघूया जसं जाईल तसं तुम्हाला मी सांगेन. 9:34 झालेत. नाही तो स्टेशन मागे गेला जुनं स्टेशन मला वाटतं. हा नवीन स्टेशन आहे नागोठणे. हे बघा नागोठणे. जास्त माणसं नसतात इकडे प्लॅटफॉर्मवरती. हे बघ काय करतात कसा स्टेशन आहे ना नागोठणे गेला. फायनली आम्ही आता माणगावला पोहोचणार आहोत. दोघं पण आम्ही ते आहोत. इंदापूर आता जस्ट क्रॉस झालं आहे आणि आता मग माणगाव येईल. बघूया पण तरी पण त्यामानाने आम्ही लवकर पोचलो आहे. टोपी घातली कारण ऊन खूप असतो इकडे. तर तुम्हाला माझा आवाज कमी येत असेल कारण इथे आवाज भरपूर येतो. इथे बाजू वगैरे बाजूला. आणि मला असं वाटतं 1 वर्षांनी गावी येतो आहे. छान वाटतं आहे. ट्रेननी प्रवास केला. 1013 मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस मस्त ट्रेन आहे आणि एसी पण छान आणि जेवण पण नाश्ता वगैरे खूप मस्त होता. छान वाटलं. आता माणगाव येते तर चला थोडंसं माणगावचं शूट घेऊया. खूप दिवसानंतर येतं माणगावमध्ये. खूप दिवसानंतर हा बोलतो. तर मित्रांनो फायनली आपण माणगावला पोचणार आहोत. घोड माणगाव. अच्छा हे कोणतं गाव? माणगावचं आहे घोड माणगाव. आपण ब्रिजवर आहोत आता. किती भारी वाटतं यार. एक नंबर वाटतं गावचं वातावरण. नदी आहे इथे आणि आता आपण ब्रिजवरती आहोत. माणगावमध्ये लँडिंग झालेली आहे आमची. करू शकते आरामात. आता ट्रेन थांबणार आहे. फायनली माणगावला पोचलो आहोत. जस्ट लँडिंग करतोय आम्ही दोघं. आम्ही उतरायच्या टायमाला चिकन लॉलीपॉप आलेत मित्रांनो. आता मला असं वाटतं हे पुढे मडगाव गोव्यापर्यंत जेवण चालूच असेल. आता सकाळचा टायमिंग आता इथं नाश्ताच असतो फक्त. अशी होती आमची ट्रेन आणि आम्ही होतो त्या डब्यामध्ये. ते पुढे गेला तो. हा 2 tier आहे ते 3 tier आहे. आणि आता माणगाव नवीन बनवलं आहे यार. पहिल्यासारखं नाही राहिले. प्लॅटफॉर्म पण चेंज झालेत. तर आता ब्रिज क्रॉस करून त्या साईडला उतरायचं आहे आम्हाला. ST डेपोला जायचं आहे. ST स्टँड माणगाव ST स्टँड आहे माणगावचा ब्रिज तुम्ही बघू शकता. आणि ही आमची ट्रेन ती चालली गोव्याला. बरेच लोक उतरलेत माणगावला. पिऊ येते असते. हा बघा हा नवीन केला आहे. तरी बघा तुम्ही बघू शकता माणगावच्या बाहेरचा नजारा मस्त केला आहे. माणगाव स्टेशन फुल चेंज झालेलं आहे. तरी बघा असं आहे आपलं माणगाव स्टेशन.
आणि आता आम्ही चाललो आहे एस टी स्टँडला. तर मित्रांनो आता वाजलेत 12 आणि आता आम्ही घरी पोचलो आहे. करंबेळीला तुम्ही बघू शकता आणि खूप छान वाटलं येतं आता. पण हां, माणगावरून लगेच रिक्षा नाही मिळत तिकडे यायला करंबेळीला, म्हणजे आमच्या गावी. माणगावरून करंबेळी आमच्या इथे यायला 14 किलोमीटर लांब आहे, पण 400 रुपये घेतात रिक्षावाले. तर थोडा प्रॉब्लेम होतो इकडे यायला, कारण इकडे सहसा गाडी लवकर येत नाही. टमटमवाले असतात पण ते दुसऱ्या गावामध्ये अर्ध्या रस्त्यात उतरतात. तर आता आम्ही आलेलो आहोत घरी. आणि आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मुंबई मांडवी एक्सप्रेस टू माणगाव. फायनली आजचा व्हिडिओ आपण इथेच संपत आहोत. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय मित्रांनो.